दिवसेंदिवस वाढत चाललेलं गुन्हेगारीचं प्रमाण महाराष्ट्रासाठी मोठा डोकेदुखीचा विषय बनला आहे. विशेषतः पुणे आणि बीड जिल्हा हे गुन्हेगारीच्या घटनेमध्ये सतत चर्चेत असतात. चोरी, लुटमार, अपघात तर कधी थेट खुनाच्या घटना घडताना दिसतात. अशीच एक भीषण घटना बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई शहरात घडली आहे. रायगड नगर परिसरात अविनाश शंकर देवकर नावाच्या 35 वर्षीय युवकाचा हॉटेलमध्ये थेट डोक्यात तीक्ष्ण हत्याराने वार करून खून करण्यात आला आहे. या घटनेने संपूर्ण शहर हादरला आहे असून पूर्णपणे भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. चला तर मग पाहूया संपूर्ण घटना नेमकं कशी घडली, आरोपी कोण होते आणि पोलीस तपासात काय समोर आलं आहे. तर 26 ऑगस्टच्या रात्री अंबाजोगाई शहरातील साखर कारखाना रोडवरील हॉटेल दरबार या ठिकाणी अविनाश शंकर देवकर काही जणांसोबत बसलेला होता. नेहमीप्रमाणे तो आपल्या मित्राशी गप्पा मारत असतानाच अचानक दोन अज्ञात व्यक्ती हॉटेलमध्ये घुसतात. सूत्रांच्या माहितीनुसार आरोपीपैकी एकाने खिशातून तीक्ष्ण हत्यार काढलं आणि थेट अविनाशच्या डोक्यावर सपासप वार सुरू केले. हल्ला एवढा अचानक आणि भीषण होता की अविनाशला स्वतःचा बचाव करण्याची ही संधी सुद्धा मिळाली नाही. काही सेकंदातच तो रक्ताच्या थारोळ्यात कोसळला आणि जागीच मृत्यू झाला. हत्येनंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले. हॉटेलमध्ये बसलेल्या इतर लोकांनी ही घटना पाहून गोंधळ घातला आणि तातडीनं पोलिसांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच अंबाजोगाई शहरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तातडीनं पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेण्यात आला आणि स्वराती रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. प्राथमिक तपासात ही हत्या कोणत्या कारणास्तव केली गेली याचं स्पष्ट माहिती मिळाली नाही. मात्र घटनास्थळी सापडलेल्या काही पुराव्यावरून आणि साक्षीदाराच्या जबाबावरून पोलिसांनी तपासाची दिशा ठरवली. स्थानिक सूत्रांच्या माहितीनुसार मयत अविनाश देवकर यांचं क्रिमिनल रेकॉर्ड असल्याचं उघड झालं आहे. अंबाजोगाई परिसरात काही जुन्या गुन्ह्यामध्ये त्याचं नाव असल्याची पोलिसांच्या चौकशीत समोर आलं आहे. या घटनेनंतर अज्ञात आरोपी फरार झाले होते. मात्र पोलिसांनी हॉटेलच्या आत व बाहेर लावलेले सीसीटीव्हीच्या फुटेजच्या आधारावर आरोपींचा शोध सुरू केला. काही तासाच्या शोध मोहिमेनंतर पोलिसांनी एक संशयित ताब्यात घेतल्याचं समजत आहे. सदर संशयिताला चौकशीसाठी अटक करण्यात आली असून त्याच्याकडून घटनेमागचं खरं कारण समजण्याची शक्यता आहे. गेल्या काही महिन्यात बीड जिल्ह्यात गुन्हे, दरोडे, अपघात, बेकायदेशीर व्यवहार अशा अनेक घटनांची नोंद झाली आहे. त्यात भर म्हणजे आता हॉटेलमध्ये थेट खून घडवून आणण्याची घटना लोकांना घाबरून सोडतात. अंबाजोगाई पोलिसांनी मृतकाच्या कुटुंबांना जबाब नोंदवले आहेत. मृतकाचा भूतकाळ, त्याचे मित्रपरिवार, शत्रू संबंध तसेच आर्थिक व्यवहार या सर्वांवर सखोल चौकशी सुरू आहे. सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल लोकेशन, हॉटेलमधील साक्षीदाराचे जबाब यावरून पोलिसांनी आरोपीपर्यंत पोहोचणे सोपे होणार आहे. तर या संपूर्ण घटनाक्रमाबद्दल तुमचं काही मत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा.